रिक्षा मोकळी आहे का? हो दादा, या बसा तुम्ही. ही रिक्षा ओळखीची दिसते ना रे? अरे ही तीच रिक्षा आहे जिचा काही दिवसापूर्वी ऍक्सिडेंट झाला होता. ऍक्सिडेंट? काय सांगतोस काय? जे काय रिक्षाचा पार खुळखुळा झाला होता. लय अपशगुनी आहे ही रिक्षा. अरे बाप रे. अरे 2 जण जागेवर गेले या रिक्षात. दादा तुम्ही त्यांच्याकडे लक्ष नका देऊ, असं काही नाहीये. तुम्ही या बसा, मी तुम्हाला सोडते. या. हा बसा बसा बसा. ती तुम्हाला डायरेक्ट वर पोचवेल. नको नको, मी जातो. अहो असं काही नाही, थांबा. अहो असं खरंच नाहीये, तुम्ही माझं ऐकून घ्या. काय प्रॉब्लेम आहे तुमचा? तुम्ही असं का करताय? मी माझ्या रिक्षेसाठी भाडी मिळवते ना, तुमचं काही चोरून तर खात नाहीये. माझे गिराईक का पळवून लावताय तुम्ही? का बघताय असे? काय वागलो आम्ही? काही खोटं बोललो का? जे खरं आहे तेच सांगितलं ना. अर्ध सत्य बोलताय तुम्ही. अरे रे 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 रे, किती वाईट वाटलं बिचारीला. बरं मी काय म्हणतोय, एवढा त्रास होत असेल तर या एरियामध्ये काय येते रिक्षा चालवायला? हे तुम्ही मला सांगू नका. माझे गिराईक पळवण्यापेक्षा ना तुम्ही थोडं कष्ट करा. तुम्ही पण चांगले कमवाल. ए लय बोललीस तू. तुला सरळ चांगल्या भाषेत सांगतोय, तुझी ही रिक्षा इथे दिसता कामा नये. शहराकडे जा किंवा दुसरीकडे कुठेही भाडी मार, पण तुला इथे आम्ही टिकू देणार नाही. इथले पण काही नियम असतात, ते पाळावे लागतील. कसले नियम? सगळ्यात शेवटी येणाऱ्याला सगळ्यांची भाडी झाल्यानंतर जी काही उरलेली भाडी असतील ती मिळतात. त्यामुळे आतापासून आम्ही सांगू तीच भाडी घ्यायची. हे जर मान्य नसेल तर धंदा करायचा नाही. अरे वा 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 वा, विराज साहेब ब्रेकफास्टला आलेले आहेत म्हणजे सकाळचे बरोबर 9 वाजलेले आहेत. घड्याळ बघायची गरजच नाही. काय अहो बाबा, 9 ही ब्रेकफास्टचीच वेळ आहे. करेक्ट. आणि एकदा का सूर्य उगवला ना की पोटात असा अग्नी भडकायला लागतो. प्राध्यापक साहेब, आता हे काय शिकायचं वय का आमचं? पण बाबा तुम्ही पण नाश्ता करून घ्या, नाहीतर या वयात ऍसिडिटीचा त्रास सुरू होतो. अरे वय वय म्हणजे शेवटी काय, वय हा एक आकडा असतो रे बाबा. तुला सांगतो, वय ही मनाची अवस्था आहे. आणि मी काय ते 100 आलो की काय? नाही, तू कर टिंगल त्याची, पण तो वेळ पाळतो, वेळेला महत्व देतो. भविष्यात वेळ त्याला महत्व देते की नाही बघ. प्रश्नच नाही. बरं, भविष्याचं नंतर बघू. आता वर्तमानात या. स्वराजच्या लग्नाची सुपारी फोडण्याचा कार्यक्रम उद्या संध्याकाळी 6 वाजता इथे आपल्या घरीच ठेवलेला आहे. तुमचं काय म्हणणं आहे? हो चालेल ना. हा कार्यक्रम झाला की मी सुटले. फक्त स्वराजने ऐनवेळी गोंधळ घातला नाही म्हणजे झालं. मग त्या सदानला तसं कळून टाकतो. हो सांग. हो, मलाही काही प्रॉब्लेम नाहीये. मी पण माझी वेळ तशी ऍडजस्ट करून घेतो. थँक्यू. अरे बापरे, मला कॉलेजला लेट होतोय, मी निघतो. अरे दूध. नाही नाही नको नको, खरंच नको. हळू हळू हळू. हळू. हो हो हो, सॉरी सॉरी सर. जाऊ दे राव. ये तुम्ही. बाय बाय. सावकार जा. हो हो. या वक्तशीर प्रोफेसर पोहे टाकून गेले. जाऊ दे रे. बरं आत्याबाई, हा. चला तयारी लागायला पाहिजे. हो. वा, छान. सुलू, इतकी वर्ष झाली या तयारीत कधीही चुकत नाहीस ना तू. जास्वंद, चाफा सांगावंच लागत नाही तुला. तेवढीच देवाची सेवा. दादा, तुला आठवतंय आपल्या जुन्या घरी ना एक चाफ्याचं झाड होतं, लाल चाफ्याचं. ते वाटल्यानंतर तसा चाफा कधी मिळालाच नाही ना रे. स्वराजची आई गेल्यावर सगळ्या गोष्टी किती नीट सांभाळल्यास तू. हॅलो, दीप गायकवाडच्या आत्या बोलताय ना? हो. तुम्हाला पोलीस स्टेशनमध्ये यावं लागेल. तुमच्या दीपला काल कस्टडीमध्ये मारहाण झाली आणि तो बेशुद्ध पडला. काय? काय ग, काय झालं? नाही, ते समोरनं जे बोलतायत ना त्यांचा आवाज ऐकू येत नाही ना, म्हणून मोठ्याने बोलले.
हा ते बोल ना. थांब तू जरा, एक शब्दही बोलू नकोस. हे बघ आपण हो, बोलत आहे. थांबा. तुमच्या पोलीस स्टेशन मध्ये माझ्या भाच्यावर हल्ला होतो तेव्हा पोलीस काय करत होते? झोपले ते का सगळे? इन्चार्ज कोण आहे तुमचे? त्यांना बोलवा पहिल्यांदा बोलवा त्यांना. इन्चार्ज कोण आहे तुमचे? सुनू जरा शांत हो. हो मॅडम, काय झालं काय? हा काय झालं का? काय झालंय? तुमच्या पोलीस स्टेशनच्या कस्टडीमध्ये आहे ना तो. मग त्याच्या रक्षणाची जबाबदारी कुणाची आहे? तुमची आहे ना. मग रात्री त्याच्यावर हल्ला होतो याची जबाबदारी कुणी घ्यायची? ए सुनू, हे बघा मॅडम, तुम्ही जरा शांत व्हा. आपण माझ्या केबिन मध्ये जाऊन बोलूया का? एक मिनिट, तुमच्या केबिनवर बसून बोलायला आलेले नाहीये मी. मला माझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तर हवीत. त्याला तुमच्यावरती सोपवला याचा अर्थ त्याला सोडून दिला असा होत नाहीये. त्याच्या केसाला जरी धक्का लागला ना तर एकेकाला सोडणार नाहीये मी. अहो मॅडम, हे बघा, प्रकरणाची चौकशी सुरू आहे आणि दीपही आता सुरक्षित आहे. अहो, आम्ही त्याची काळजी घेतो आहोत. काळजी घेताय तुम्ही? ही अशी काळजी घेताय? बघते ना मी कशी काळजी घेताय. एक माणूस तुमच्या पोलीस स्टेशन मध्ये घुसतो, त्याच्या कोठडीमध्ये जातो आणि त्याला मारतो आणि पळून जातो. तुम्हाला पकडता येत नाही. पळून कसा जातो तो माणूस? कसा पकडता येत नाही? बघा मॅडम, म्हणजे आम्ही त्याला पकडण्याचा पूर्ण प्रयत्न केला, पण ते अंधाराचा फायदा घेऊन पळून गेला. पाकिटमार होता तो, आमच्या कस्टडीमध्ये होता आणि तो असं काही करेल असं आम्हाला नाही वाटलं. नाही नाही, तुमच्या वाटण्या न वाटण्यावर गायकवाड घराण्याचं भवितव्य अवलंबून ठेवू शकतच नाही मी. एक मिनिट. का ह्या कटामध्ये तुम्हीच सामील होता सगळेजण? पैसे घेतलेत का? लाच घेतलीत का? किती घेतलीत लाच? हे बघा, या आता यांची पातळी सोडून बोलतायत. हा नाही नाही, आम्ही ऐकून घेतो. म्हणजे असं नाही की यांनी काही बोलावं. नाही साहेब, खरंच मला माफ करा. मी माफी मागतो तुझ्या वतीनं. आता हे बघ, ऐक, वकील साहेब काय ते बोलून घेतील. कायद्याने सगळ्या गोष्टी करूया. तू जरा प्लीज. अरे कायद्याने काय करायचंय? खरं बोलण्याचा रंग उडलाय त्यांच्या चेहऱ्याचा. एक मिनिट लक्षात घ्या तुम्ही. त्याला काही झालं ना तर एकेकाला सोडणार नाही मी. सस्पेंड केल्याशिवाय राहणार नाही तुम्हाला कोणालाही. दीप, तू काळजी करू नको. आम्ही सगळे आहोत. सोडणार नाही मी एकेकाला. त्यात सहली तुमचं. सांगितलं ना. प्लीज तुम्ही सहल